नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बॉडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक 7 मे या दिवशी आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाचे IMP 50 क्वेश्चन. पण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला येणारी नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला सुरू करूया आपले आजचे 50 IMP क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, धावता घोडा अचानक थांबल्यास घोडेस्वार पुढे ढकलला जातो. हे कशाचे उदाहरण आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, न्यूटनचा पहिला नियम. क्वेश्चन नंबर 2, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा कोणता नियम आहे? आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, न्यूटनचा दुसरा नियम. क्वेश्चन नंबर 3, बंदुकीतून गोळी झाडल्यावर बंदूक मागे सरकते. हे कोणत्या नियमाचे उदाहरण आहे? आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, तिसरा नियम. क्वेश्चन नंबर 4, वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूला केंद्राच्या दिशेने कार्य करणारे बल कोणते? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, अभिकेंद्री बल. क्वेश्चन नंबर 5, इलेक्ट्रॉनचे केंद्राभोवती फिरणे कोणत्या बलाचे उदाहरण आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, अभिकेंद्री बल. क्वेश्चन नंबर 6, वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूला बाहेर जाऊ नये म्हणून केंद्राकडून वस्तूकडे कार्य करणारे कल्पित बल कोणते? तर आपला ऑप्शन नंबर बी आहे, अपकेंद्री बल. क्वेश्चन नंबर 7, गतिविषयक दुसरे समीकरण कोणते? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 8, गतिविषयक पहिल्या समीकरणातून काय मिळते? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, कालावधी नंतरचा वेग. क्वेश्चन नंबर 9, गतिविषयक दुसऱ्या समीकरणातून काय निश्चित करता येते? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, वस्तूचे विस्थापन. क्वेश्चन नंबर 10, बलाचे SI एकक काय आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, न्यूटन. क्वेश्चन नंबर 11, बलाचे CGS एकक काय आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, डाईन. क्वेश्चन नंबर 12, न्यूटन म्हणजे किती डाईन? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, 1015. क्वेश्चन नंबर 13, बलाचे सूत्र काय आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, वस्तुमान इक्वल टू त्वरण. क्वेश्चन नंबर 14, बल ही कोणती राशी आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, सदिश राशी आहे. क्वेश्चन नंबर 15, 1 न्यूटन बल 1 किलोग्राम वस्तुमानात किती त्वरण निर्माण करते? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, 1 मीटर सेकंद. क्वेश्चन नंबर 16, बलामुळे वस्तूची चाल व दिशा न बदलता केवळ आकारात बदल होतो. तो आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, संतुलित बल. क्वेश्चन नंबर 17, गतीला विरोध करणाऱ्या बलाला काय म्हणतात? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, घर्षण बल असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 18, पृथ्वी ज्या बलाने वस्तूला स्वतःच्या दिशेने ओढते त्यास काय म्हणतात? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, वजन. क्वेश्चन नंबर 9, वस्तूतील सामावलेल्या एकूण द्रव्य संचाला काय म्हणतात? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, वस्तुमान असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 20, पृथ्वीपासून जसे जसे दूर तसे तसे वजनात काय फरक पडतो? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, कमी होते. ऑप्शन नंबर 21, वजन आणि वस्तुमान यापैकी काय सर्वत्र समान असते? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, वस्तुमान. ऑप्शन नंबर 22, वजन ही कोणती राशी आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, वजन ही सदिश राशी आहे. ऑप्शन नंबर 23, वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकाराला काय म्हणतात? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, संवेग असे म्हणतात. ऑप्शन नंबर 24, संवेग ही कोणती राशी आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, संवेग ही सदिश राशी आहे. ऑप्शन नंबर 25, संवेगाचे MKS एकक काय आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 26, संवेगाचे CGS एकक काय आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 27, विराम अवस्था किंवा गतीची अवस्था कायम ठेवण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, जडत्व असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 28, वस्तूचे जडत्व कशावर अवलंबून असते? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, वस्तूवर अवलंबून असते. ऑप्शन नंबर 29,
शत्रूंची झटकणे हे कशाचे उदाहरण आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, विरामाचे जडत्व. ऑप्शन नंबर 30, पंखा बंद केल्यावरही काही काळ फिरत राहणे हे कशाचे उदाहरण आहे? आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, गतीचे जडत्व. क्वेश्चन नंबर 31, दगडावर सुरीला धार लावताना ठिणग्या उडणे हे कशाचे उदाहरण आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, दिशेचे जडत्व. क्वेश्चन नंबर 32, सव्वीक अक्षयतेच्या नियमाचे सूत्र काय आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर 33, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. क्वेश्चन नंबर 34, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे नियमाचे सूत्र काय आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 35, गुरुत्व स्थिरांक जी चे SI पद्धतीत मूल्य किती आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 36, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण जी कशावर अवलंबून नसते? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, वस्तूच्या वस्तुमानावर. ऑप्शन नंबर 37, क्वेश्चन नंबर 37, पृथ्वीच्या केंद्रात जी चे मूल्य किती असते? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, 0 असते. ऑप्शन नंबर 38, क्वेश्चन नंबर 38, पृथ्वीवर जी चे मूल्य सर्वाधिक कोठे असते? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, ध्रुवावर असते. क्वेश्चन नंबर 39, जी चे मूल्य ध्रुवावर किती असते? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 40, जी चे मूल्य विषुववृत्तावर किती असते? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 41, पाण्याने वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त केलेल्या बलास काय म्हणतात? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, प्लावक बल असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 42, आर्किमिडीजचे तत्व कशाशी संबंधित आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, आर्किमिडीजचे तत्व प्लावक बलाशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर 43, लॅक्टोमीटर आणि हायड्रोमीटर कोणत्या तत्वावर कार्य करतात? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लॅक्टोमीटर आणि हायड्रोमीटर आर्किमिडीजचे तत्वावर कार्य करतात. क्वेश्चन नंबर 44, कार्य कशाला म्हणतात? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, बल इक्वल टू विस्थापन याला कार्य असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 45, कार्याचे SI एकक काय आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, ज्यूल आहे. क्वेश्चन नंबर 46, कार्याचे सेल्सियस एकक काय आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, अर्ग हे आहे. क्वेश्चन नंबर 47, कार्य ही कोणती राशी आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, कार्य ही अदिश राशी आहे. क्वेश्चन नंबर 48, बल्ब विस्थापन लंबरूप असल्यास कार्य किती असतील? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, बल्ब विस्थापन लंबरूप असल्यास कार्य 0 असते. क्वेश्चन नंबर 49, गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबविले असता कार्याचे मूल्य कसे असते? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, ऋण असते. क्वेश्चन नंबर 50, ऊर्जा ही कोणती राशी आहे? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऊर्जा ही अदिश राशी आहे. तर अशा प्रकारे आपण एकूण 50 क्वेश्चन सामान्य विज्ञानाचे घेतलेले आहे. तर आपण असेच आणखी एक सिरीज आणूया. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर टेक केअर, जय हिंद, बाय बाय.